माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्याबरोबर आहेत. दानवे साहेब, राहुल गांधींच्या वक्तव्याने बराच विरोधक तुमच्या गोट्यामध्ये तक्रार सुरू आहे. पक्षपातीपणा जेव्हा देशातला संपेल तेव्हा आपण आरक्षण संपवण्याचा विचार करू, असं वक्तव्य. हे बघा, काँग्रेसची मनस्थिती पूर्वीपासूनच आरक्षणाला विरोध करण्याची. 1961ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या सर्व मुख्यमंत्र्याला पत्र लिहून कळवलं होतं की आपला आरक्षणाला विरोध आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 400 जागा जर निवडून आल्या तर संविधानात बदल करू अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसवाल्यांनी केलं आणि मागासवर्गीयाची आणि आदिवासीची दिशाभूल केली. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशात, संपूर्ण देशात 70 वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेस लागू करू शकलं नाही. त्याचं कारण आहे की जम्मू काश्मीरसारख्या राज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी 370-35 कलम लावलं आणि त्याच्यामुळं तिथल्या दलितांना आणि मुस्लिमांना न्याय हक्क मिळाले नाही. आणि आत्ता काँग्रेस असं म्हणतंय की जर आम्ही सत्तेत आलो तर 370-35 कलम आम्ही आता पुन्हा लागू करू. खरं तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आत्ता तो विषय संपलेला आहे, 370-35 लागू होऊ शकणार नाही, परंतु खोटं आश्वासन देऊ राहिले. पण माझं असं मत आहे की जर 370-35 जर यांनी लागू करायची भाषा वापरली तर जे काही न्याय हक्क आदिवासीला आणि दलितांना त्या ठिकाणी मिळाले ते पुन्हा काँग्रेस हिरावून घेऊ इच्छितं. आणि जेव्हा कधी राजीव गांधी बाहेर देशात जातात आणि बाहेर देशामध्ये जाऊन जॉर्ज टाउन विद्यापीठात त्यांनी आता परवा वक्तव्य केलं की आमच्या देशातली परिस्थिती जेव्हा योग्य होईल तेव्हा आरक्षण लागू. मला असं वाटतं की या देशाचे आपण नागरिक आहे. जेव्हा या देशावर संकट येतं किंवा देशाचा विषय येतो तेव्हा सगळे विरोधी पक्ष आपले मतभेद सारून एकमुखी सरकारच्या पाठीमागे उभे राहत असतात. परंतु यांची सवय झाली की बाहेर देशात जाऊन आपल्या देशाबद्दलचं वक्तव्य करणं आणि आपल्या देशाची बदनामी करणं. खरं तर याचा निषेध सर्व देशवासियांना केला पाहिजे. तुम्हाला सरकारबद्दल काही नाराजी असेल, सरकारजवळ आले पाहिजे. तुम्ही संसदेमध्ये सरकारवर नाराजी व्यक्त केली पाहिजे. पण तसं न करता बाहेर देशाच्या भूमीवर जाऊन आपल्या देशाची बदनामी करणं हे काँग्रेसचं धोरण चुकीचं आहे. आणि राहुल गांधी त्या लायकीचे सुद्धा नाही आहे की आपल्या देशाची बदनामी बाहेरच्या देशात जाऊन करण्याची. सामाजिक एकता आली आहे का, अशी परिस्थिती आहे का? कारण त्यांनी एक युटर्न घेतला की आता सध्या तशी परिस्थिती नाही. तशी परिस्थिती म्हणजे त्यांना असं वाटतं की आरक्षण तर बदलायचं आहे, पण आरक्षण बदलायचं झालं तर काँग्रेस सत्तेवर आली पाहिजे आणि काँग्रेस सत्तेवर नाही, ही आत्ताची परिस्थिती आहे. खरं म्हणजे जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे आणि हे देश आहे तोपर्यंत आरक्षण कोणीही संपवू शकणार नाही. हे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, ह्या आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं, हे संसदेत सांगितलं आणि जाहीर सभेमध्ये सांगितलं. परंतु त्यांनी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत केला. काँग्रेसची मानसिकता आरक्षण देण्याची नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मावर आधारित आरक्षण दिल्या जाणार नाही त्याला विरोध केला होता आणि काँग्रेसने पूर्वीच्या आंध्र प्रदेशामध्ये धर्मावर आधारित आरक्षण लागू केलं होतं. धर्मावर आधारित नाही, जातीवर आधारित आरक्षण मिळतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे, ही बिघडलेली मानसिकता आहे. ही मानसिकता जनतेने गेल्या 15 वर्षात दुरुस्त केलेली आहे. पोटावरचं ओटात आलंय असं प्रश्नच नाही आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहिलं, सांगितलं आहे. बघा तुम्ही पुस्तकात लिहिलं, त्यांनी पत्र आहे, त्यांचे सरकारजवळ पत्र आहे की आपला आरक्षणाला विरोध आहे म्हणून. एकतर आरक्षणातला एक मोठा वर्ग आहे, ते वोट बँक म्हणून त्यांचा मानला जातो दरवेळी. अशा वक्तव्याचं काय? नाही, मला असं वाटतं की ते भ्रमिष्ट आहेत. त्यांना समजत नाही आपण कुठं काय बोलतो. एका बाजूला निवडणुकीमध्ये असं म्हणायचं की आरक्षणाला भाजप विरोध करतं आणि दुसऱ्या बाजूला परकीय भूमीवर जाऊन असं म्हणायचं की योग्य परिस्थिती येईल तेव्हा आम्ही आरक्षण संपवू. चुकीचं आहे त्यांचं. आता मी एक वेगळ्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जातो की किरीट सोमय्या यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी त्यांना बसायची इच्छा नाही, त्यावरती दुसरी नियुक्ती करावी, थोडक्यात नाराजी व्यक्त केली या पत्रामध्ये. असं आहे, त्यांनी माझी नियुक्ती कुठं करावी अशी नाराजी व्यक्त केली नाही. किरीट सोमय्या आमचे ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पार्टीचे जे कोणी प्रमुख नेते या राज्यात आहेत त्याच्यापैकी आमचे किरीट सोमय्या आहे. परंतु त्यांना आम्ही निवडणूक आयोगाचं काम दिलं होतं. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामाला सांगितलं की मी नाही करू शकत. त्याचं आम्ही देण्याचं आमचं कारण असं होतं की तुम्ही जर मागची इतिहास काढला तर अनेक वेळेस निवडणूक आयोगात, दिल्लीच्या निवडणूक आयोगात मुंबईच्या जाऊन
किरीट सोमय्यांनी यशस्वीपणाने हा लढा लढला आणि ते यशस्वीसुद्धा झाले. तेव्हा आम्हाला असं वाटलं की त्या विषयातला जाणकार कार्यकर्ता आहे आपला, नेता आहे आपला, आणि त्या कार्यकर्त्यांनी खालची टीम तयार करून त्यांच्याकडून हे काम करून घेतलं पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की त्यांनी स्वतः जायला पाहिजे, पण ते त्यातले ज्ञानी आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाशी यावेळेस अनेक वेळेस चर्चेच्या फेऱ्यासुद्धा केलेल्या आहे. पण त्यांना काही त्यांच्या व्याप्त कामामुळं जर समजा ते करणं शक्य नसेल तर त्यांच्या बोलण्याचा सुद्धा पार्टीनं विचार केलेला आहे. तुमच्या पत्रातला एक मजकूर आहे की मी तुमच्या समितीचा सदस्य नाही, कृपया करून अशी अपमानास्पद वागणूक देऊ नये असं. हे बघा, त्यांना ते काम करायचं नाही, आम्ही त्याचा मान राखला आणि त्यांना आम्ही दुसरी जबाबदारी कुठेतरी देऊ. पण आज तारखेला आम्ही त्यांना त्यांची इच्छा जर नसेल तर ते काम आम्ही त्याच्याऐवजी दुसरं काम एखादं त्यांना भविष्यात देऊ शकतो. मान अपमानाचा प्रश्न आहे. पक्षामध्ये काम करत असताना पक्षानं सांगितलेलं काम हे पहिलं काम असतं, सगळ्यात मोठं काम ते असतं. आणि ते काम करत असताना पक्षाने जर जिम्मेदारी दिली तर दुसरं काम करायचं असतं. आम्ही भेटू त्यांना, आम्ही समजूत काढू त्यांची. 2019च्या शिवसेना आणि भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्यांना फडणवीसांनी बाहेर जाण्याचे निर्देश दिले होते उद्धव ठाकरेंच्या आग्रहाने, असं देखील किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. आता या विषयामध्ये काही मी तर त्या टायमाला प्रदेश अध्यक्ष होतो, ही घटना माझ्यासमोर घडली नाही. 40 जागावरती कुठेतरी मतभेद आहेत महायुतीमध्ये जागा वाटपावरून, अशी एक चर्चा आहे. असं एक चर्चा आहे आणि तुमच्या सोर्सची माहिती आहे. परंतु आम्ही आणि आमचे घटक दल एकत्र बसून, आमचे नेतृत्व एकत्र बसून यशस्वी रीतीनं बोलणी पार पाडत आहेत. आता 3 पक्ष म्हणल्यावर कुठल्या ना कुठल्या जागेवर टाय येतो, पण तो टाय सोडवण्याची क्षमता आमच्या तिन्ही पण नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळं जागा वाटप यशस्वीरीतीनं होईल आणि कुठंही मैत्रीपूर्ण लढत महाराष्ट्रात होणार नाही याची खात्री तुम्हाला मी देतो. ठाकरे गटाकडून एक जिथे शक्यता असेल किंवा ताकद पाहून मुस्लिम उमेदवार देण्याचं एक अंबादास दानवे यांनी आता वक्तव्य केलेलं आहे. भाजपचा तसं काही नवीन काय? आता ते मुस्लिम देऊ शकतात, अजून कोणालाही देऊ शकतात. हिंदुत्वाचा विचार त्यांनी मागच सोडलेला आहे. त्यामुळं त्यांच्याकडून आता अपेक्षा करणं की हिंदूला न्याय मिळेल हे चुकीचं आहे. आता ते शक्य नाही. अनेक उदाहरणं आहेत त्याचे, ते कुठं अनेक वेळेस सांगितले पण तुम्हाला. रोहित पवार एक म्हटलेत की भाजपचा अंतर्गत सर्वे झालेला आहे, ज्यामध्ये सरासरी भाजपला जास्तीत जास्त 67, शिंदे गटाला 17 आणि 22 आणि अजित पवार गटाला 11 जागा मिळतील. म्हणजे सरासरी अंदाज 80 जागा वर्तवल्या तुमच्या सर्वेमध्ये. असं काही सर्वे झालं? रोहित पवार कधी भाजपमध्ये होते का? जुनी एखादी बातमी सांगायला. त्यांना कसं भाजपच्या अंतर्गत सर्वे कळतं का? भाजपच्या कामकाजाविषयी त्यांनी कधी माहिती घेतलेली आहे? ह्या अफवा आहेत. 180पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्ष आणि आमचे मित्र पक्ष जिंकणार, ते भ्रमात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा आधार घेऊन ते बोलू राहिले. खरा म्हणा प्रसिद्ध कोणता सर्वे तुमचा, तर कोणत्या यानं केला आहे? काहीतरी भ्रमिष्ट करण्याचं वक्तव्य करतात ही मंडळी सध्या. आता तशी अनुकूलता आहे. भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष 180पेक्षा जागा कमी जिंकणार नाही, गोष्ट लिहून घ्या. हे होते रावसाहेब दानवे यांनी, ज्यांनी खात्री वर्तवली आहे की भविष्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये 180पेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.